जे स्पेस आपल्याला मिळेल आणि कमी आहे सामान. बघा अशा प्रकारे सगळं लावलेलं आहे. घर सामान आहे. हा फायदा असतो आपल्याकडे दुसरी गाडी असल्याचा. पण अडकल्यात लोकांना एवढा पण सेन्स नाही की भाई ॲम्ब्युलन्सला जायला रस्ता द्या. ते मध्ये 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 त्यांच्या मागे मागे जातात. त्यांना असं वाटतं की अरे 15 मिनिटात पुण्याला पोहोचू आपण. आता त्यांच्या मागे गेलो होतं. जस्ट जेवण आलंय. मटण थाळी घेतली आहे मी. ते ट्रान्सपोर्ट लाईनला फिरतात त्यांना हे नाव खूप चांगल्या पद्धतीने माहिती असेल. ते म्हणजे आपले रवी दादा मला भेटायला आलेले आहेत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो. आज चाललो आहे मी पुण्याला. ॲक्च्युली थोडंसं एक ट्रिप आली होती आपल्याला पिकअपची, पण सामान कमी असल्यामुळे मी आज ही गाडी घेऊन चाललो आहे. कारण नेहा पण माझ्यासोबत आहे. ती तिच्या एका नातेवाईकांकडे बहिणीकडे चालली आहे. त्यामुळे मग तिला पण यायचं होतं म्हणून मी पिकअप घेऊन न निघता इनोवामध्ये निघालो. हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो आहे मी. बघूयात कसं काय होतं आहे ते. आज सकाळी मस्त वाटतं. एकदम सुंदर वातावरण आहे. ही गाडी मित्रांनो, ही गाडी दिसते का? याचा वाघ बघा, वाघ, तराट वाघ, पिऊन टाईट झालेला वाघ दिसतोय. हे असं केलंय मी आता. पूर्ण सीट हे केल्यात. जे स्पेस आपल्याला मिळेल आणि कमी आहे सामान. भरल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. बघा अशा प्रकारे सगळं लावलेलं आहे. घर सामान आहे. तर हे सगळंच्या सगळं व्यवस्थित मावलेलं आहे. काय आपल्याला काहीच इश्यू नाही. उलट जागा आहे, बरीचशी जागा राहिलेली आहे. आणि आम्ही दोघंजण जाऊ पण शकतो. हा फायदा असतो आपल्याकडे दुसरी गाडी असल्याचा. जातोय आता, बघू. फक्त पोलिसांनी त्रास नको द्यायला. नाही देणार असं मी सांगेल. माझं सामान आहे, वाटणार पण नाही माझ्याकडे बघून. बघूयात कसं काय होतं. खोपोलीला पोचलोय आता. थोडासा उशीर झाला मला, कारण की मी माझ्या बहिणीकडे थांबलो होतो बदलापूरला. नाश्ता वगैरे केला तिकडे आणि मग निघालो. आता 1:45 वगैरे झालाय. बघू शकता तुम्ही आपलं खोपोलीचा चौक. आणि आता इथून घाट चालू होणार आणि मग तिथून एक्सप्रेस हायवेला मी कनेक्ट करणार आहे. आज मी एक्सप्रेस हायवेने जाणार. ओल्ड गोवाने नको, थोडं कंटाळा आलाय आता. ओल्ड गोवाला खूप हॅझल असते, तर मग एक्सप्रेस हायवेनेच जाईल. एक्सप्रेस हायवेने आलो खरा, पण येऊन काय फायदा झाला असं वाटत नाही मला. ट्रॅफिक झाली पूर्ण. 15 मिनटं झाली मी इथेच थांबलोय. एक्सप्रेस हायवे म्हणायला एक्सप्रेस हायवे, पण बाई फुल ट्रॅफिकमध्ये जाम आहे. जाम पुढे पूर्ण ते 2-3 ॲम्ब्युलन्स पण अडकल्यात. लोकांना एवढा पण सेन्स नाही की भाई ॲम्ब्युलन्सला जायला रस्ता द्या. ते मध्ये 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 त्यांच्या मागे मागे जातात. त्यांना असं वाटतं की अरे 15 मिनिटात पुण्याला पोहोचू आपण. आता त्यांच्या मागे गेलो होतं. इथे गाड्या अडकल्यात. त्यांच्या मागे सगळ्यांनी लाईन केली आहे. सगळे पुढे 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 त्यांच्या बरोबर जात आहेत. मूर्खांचा बाजार आहे सगळा. काहीतरी झालंय वाटतं. बघा इथे सगळे कार वगैरे लावलेले आहेत पोलिसांनी. आपल्या कारलाचा जो एक्झिट आहे तिथून बाहेर जायला सांगतायत. तर बघू आता काय आहे ते. आणि परत एंट्री एक्झिट कुठून आहे काय, पुढे काम चालू आहे असं काहीतरी आहे. कारला एक्झिटला खाली जातोय. इथून वरतून आपला हायवे आहे तो बंद आहे. तर आता कारल्यावरून आपण आता खाली जातोय. कुठून एंट्री आता काय कळायला मार्ग नाही मला. यायला एवढं ऊन लागतं एकतर गाडीचं. बघा पूर्ण ऊन झालंय. त्यात पण हे धंदे यांचे. बघू आता कसं काय होतं. इथून एक्झिट करायची तर आता परत टोल कट होणार आणि परत कदाचित एंट्री असेल पुढून. तर मग बघतो ओल्ड गोव्याने. पण आता पेमेंट जाईलच ना. ते थांबलं आता ज्या वेळेला
जेवतो थोडंसं आणि मग निघतो. इकडे ट्रॅफिक भरपूर आहे बघा, भरपूर ट्रॅफिक झाली आहे. कारण की पूर्ण आपला जो एक्सप्रेस वे आहे तो पूर्ण बंद असल्यामुळे सगळ्या गाड्या इकडून जात आहेत. पार्किंगला गाडी लावली आहे आणि आता इथे जेवायला जातो आहे आम्ही. जस्ट जेवण आलं आहे. मटण थाळी घेतली आहे मी आणि साधी थाळी घेतली आहे. जेवतो आणि निघतो इथून. जस्ट सामान उतरवता येत ते सामान जास्त नव्हतं म्हणून गाडीत बसलं बरोबर आपल्या. आता हे झालं की आपण निघूयात. इथे बिल्डिंगमध्ये आलो आहे आपण. येताना एवढी ट्रॅफिक लागली ना मला की मी सकाळी 7 वाजता निघालो. हा मध्ये मी टाईमपास केला 3-1 तास, तरी पण बराच वेळ लागला. आता मला जवळपास 5:30 झालेत पोचायला. त्याच्या पुढे मी आता तिकडे नातेवाईकांकडे जाईल आणि मग तिथून मी निघेल. मला खूप टेन्शन आलं कारण की आज एक्सप्रेस वे पण बंद होता. त्यामुळे 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहे. आत्ता मला कळलं रविदादांकडून 3 दिवसाचा मेगा ब्लॉक होता. तर आजचा कितवा, तिसरा आहे का दुसरा दिवस आहे मला माहीत नाही ॲक्च्युली. आणि ते झाल्यानंतर मग मी ओल्ड पुणा हायवेने आलो आणि ते झाल्यानंतर तिथून परत ते इंटरनल जे रोड असतात ते पण बंद होते. त्यामुळे अजून इश्यू झाला. तर बघू आता, हे खाली करू दे, आपण निघूयात. तर आता आपण पुण्याला आलेलो होतो. तर बराच वेळ झाला. मी थोडा आराम केला, पॉवर नॅप घेतल्यानंतर आपण निघालो. आता आपण इथून हायवे आपल्याला लागेल आणि आपले आवडते व्यक्ती आपल्याला आज भेटायला आलेत. आता तर आपल्याला नाव सांगायची गरज नाही. जे ट्रान्सपोर्ट लाईनला फिरतात त्यांना हे नाव खूप चांगल्या पद्धतीनं माहिती असेल. ते म्हणजे आपले रविदादा मला भेटायला आलेले आहेत. बऱ्याच दिवसांनी आपली भेट होता राहिली आणि आज तो योग घडून आणला दादांनी. म्हणजे मी होप सोडले होते. मला असं वाटलेलं की दादा बिझी असतील तर मला नाही भेटू शकणार, पण आज आम्ही भेटलो, बऱ्याचशा गप्पा मारल्या. हा माणूस म्हणजे असं आहे की मी नवीन बिझनेस चालू केल्यानंतर मला बरीचशी मदत यांनी मला या क्षेत्रात केली. बरेच छोटे नॉर्म्स असतात जे आपल्याला माहीत नसतात, ते त्यांनी आम्हाला शिकवले आणि सांगितले. अजूनपर्यंत त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळतं आणि असंच त्यांचं मार्गदर्शन मला लाभत राहतं. दादा त्यांची गाडी घेऊन मला भेटायला आलेत. माझा आग्रह होता की थोडी पिकअप वगैरे आणली असती आमची आवडती 1934चा, मजा आली असती. पण दादा जरा गडबडी होती. आज ते सर्व्हिस वगैरे करत होते गाडीची. त्यांचा व्लॉग येईलच लवकर. घाई गडबडीत का होईना भेटणं झालं, याचा आनंद आहे. आता खरंच वेळात वेळ काढला. तुम्ही पण वेळात वेळ काढला त्यासाठी धन्यवाद. आणि मुंबईला या, धमाल करू आपण. मित्रांनो, दादा आले होते पुण्याला. त्यांनी मला 2 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की मी पुण्याला येतो, टाईम काढून ठेवा. पण आज गाडीची ॲक्च्युली आपलं काम पण केलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण दिवस गेला. एक लोकल ट्रिप होती. तुम्ही माझा ब्लॉग आल्यानंतर तुम्हाला बघायला नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवेलच. आणि बरेच माझे जेवढे पण आता सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही माहितीच असेल, कारण ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये तुमचे ब्लॉग खूप आपण म्हणतो ना उपयुक्त असतात आणि खूप माहितीशीर असतात. कुठल्याही गोष्टीचा एक चांगला अभ्यास आहे या माणसाचा. 2018-20 पासून माणूस या गोष्टी खरं आहे तर आहे ना भाई, नाही बोलायला काय हरकत आहे तर आहे. आणि खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स असतो यांचा. तर मजा येते. तर त्यांचा व्लॉग एकदा चेकआउट करा जर चेकआउट केला नसेल तर. आणि तुम्ही बघत असता तर तुम्ही एन्जॉय करतच असाल. तर इथून आता मी निघेल. इथून आता आपल्याला हायवे, दादा मला सांगतायत सगळा रस्ता, आणि तिथून मी एक्सप्रेस हायवेने जाईल. पण थोडासा एक प्रॉब्लेम वाटतो की एक्सप्रेस हायवे कदाचित बंद आहे. सकाळी मी तुम्हाला जशी दाखवली की थोडे प्रॉब्लेम आपल्याला आज फेस करावे लागले, ट्रॅफिक लागली. ती ट्रॅफिक आपल्याला आता परत लागायला नको म्हणून आत्ताच मी गुगल मॅप वगैरे बघतो आणि मग त्याप्रमाणे नियोजन करेल. आता निघूयात, रस्त्याला लागूयात आणि भेटूयात. 2 मिनटं होल्ड करा. आणि हो मित्रांनो, जर माझे तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि माझ्याबरोबर माझ्यासारख्या शंतनू दादांचे पण खूप व्हिडिओ छान असतात. बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्ट क्षेत्रातली माहिती त्यांच्याकडून पण भेटेल. तर त्यांच्याही चॅनलला फॉलो करा आणि माझ्याही चॅनलला फॉलो करा. नक्की. तर त्यांना आता ॲक्च्युली ते थांबले नाही, जेवायसाठी थांबायला रिक्वेस्ट केली होती. त्यांनी मला इथून खाऊ पण घेऊन दिलाय. आग्रह खूप खतरनाक होता. त्यांची मुलगी आहे आरू, तिला आम्हाला भेटायचं होतं. नेहा पण इथं उभी आहे. अरे मग एक काम करू, पण नको मी आरामात येईल. आता माझं येणं होत राहणार. नक्की. चला तर मग भेटूया आपण रस्त्यावरती. मी दादांना बाय करतो आणि निघूयात आपण. एक्सप्रेस हायवेला आपण लागलोय. आता वाटत तर नाही आहे एक्सप्रेस हायवे बंद आहे. छान असं क्रुझिंग मोडला आहे मी. गाणी वगैरे चालू आहेत
आता आपला तळेगावचा टोल नाका येईल पुढे. मला ड्रायव्हिंग टायमिंग घरचं दाखवतोय काहीतरी 2 वाजता, 2-2:30 पर्यंत मी पोहोचेल. बघूयात, आपल्याला काय घाई नाही, आरामात जायचं आहे.